काही दिवस आधी 16 डिसेंबरला शिरवड भागात गस्त करताना आमच्या लोकांना एक कवटीचा अवशेष सापडला. याच्यामध्ये फारसा काही क्लू नव्हता, कारण पूर्णपणे जो शरीर होता तो कुजलेला होता, त्याच्यामध्ये काहीच क्लू नव्हता, फक्त कवटी होती. आणि कवटीच्या आधारावर मग शिरवड पोलीस स्टेशन मध्ये नोंद करून आकस्मिक मृत्यूमध्ये नोंद करून त्याच्यामध्ये तपास करायला सुरुवात करण्यात आली. तपास करताना त्याच्यामध्ये शेवटचे प्रभारी मंदे साहेब, एसडीपीओ राहुल दास, त्यांचे सर्व अधिकारी, त्यांची टीम यांनी त्याच्यामध्ये तपास करायला सुरुवात केली. तर तपासमध्ये त्यांना काही क्लूज त्या ठिकाणी हळूहळू नंतर मिळाले. त्या आधारावर त्यांना त्या प्रेताचा नंतर ओळख त्यांना पटली. ही एक मुलीचा एक प्रेत होता. ही मुलगी बिहारवरून आपल्याकडे या शिरवड भागात MIDC मध्ये ती काम करायला आली होती. आणि ती काम करत होती, त्याचबरोबर त्या भागात त्याची 2 बहीण आणि त्याचा जो भाऊ आहे तो देखील त्या ठिकाणी काम करत होता. आणि काम करताना त्याचा एक दुसरा एक मुलगा होता, त्याच्यासोबत त्याचा एक संबंध तयार झाला होता, प्रेम संबंध होता. ही गोष्ट त्याच्या भावाला समजली. त्याच्या भावाला समजल्यानंतर त्यांनी याच्यामध्ये त्या बहिणीला विचारपूस करून या सगळ्या गोष्टीची खात्री केली. आणि खात्री केल्यानंतर मग त्याला विश्वासात घेऊन तो घेऊन गेला त्या मुलीला आणि त्याला मारून टाकला. आणि मारल्यानंतर त्याची बॉडी त्यांनी फेकली. आणि ह्यानंतर कोणाला न सांगता, कोणालाही कुठलीही गोष्टीची माहिती न देता त्यांनी त्याची अंत्यविधी आणि इतर सगळ्या गोष्टी करण्याचा पण त्यांनी एका प्रकारे केला. त्यांनी मिसिंग देखील त्यांनी ह्या प्रकरणाची पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली नव्हती. त्यामुळे आपल्याकडे पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचं नोंद आलं नाही. परंतु तपासमध्ये सगळ्या गोष्टी खूप आपल्याला शेवटी पुरावे म्हणून आपल्याकडे समोर आले. कारण ह्याला त्याची सगळी माहिती त्याच्याकडे होती, त्यांनी जाणून बुजून सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि नंतर इंट्रोगेशन मध्ये ज्यावेळी त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा विचारणा आपण करायला सुरुवात केली, तर त्या आरोपीने या सगळ्या गोष्टीची कबुली दिली. त्या मुलीने त्याने मारला होता. त्या आरोपीला देखील आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आज त्याला कोर्टाच्या समोर हजर करून आम्ही पोलीस कस्टडी देखील घेतलेली आहे. आणि त्याच्याकडून आणखी त्याला कोणी साथ दिली होती का, किंवा त्यांनी इतर लोकांकडे माहिती दिली होती का, या व्यक्तीला सध्या आम्ही माहिती काढतोय, विचारपूस करतोय. आणि या सगळ्या गोष्टी तपासमध्ये आम्ही एकत्रित घेऊन याचा आम्ही जास्त कोर्टाच्या मार्फत त्याला शिक्षा होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.